रम्या आता या घरात वेगळंच कट कारस्थान रचताना दिसते. आम्ही एक प्रोमो पाहिला, डायरेक्ट लग्न करून आली आहेस. म्हणजे या घरात आता कुठेतरी मला असं वाटतंय या घरी आता सगळं चांगलं चांगलं सुरू होतं. तर रम्या लग्न करून येणं हे चांगलंच घडणार आहे की सुधारताना दिसतं आता खरं? प्रामाणिकपणे सांगायचं तर सध्या लेखकांनाच ते जास्त माहिती असेल आणि आम्ही केल्यानंतर लगेच प्रेक्षकांना पण ते कळेल. त्यासाठी बघा तुम्ही मालिका आणि तुमचं प्रेम खरंच पोहोचते आमच्यापर्यंत, तर बघत राहा. तेव्हाच त्यांना कळेल. पण आता एकीकडे बघतो की तू काव्याला घेऊन जाते ॲबॉर्शन करण्यासाठी आणि तेव्हा ती रिॲक्ट करते. मला तो सीन जाणून घ्यायचा आहे, तो कशा पद्धतीने शूट झाला, कारण की त्यात ती तुला कानाखाली मारते आणि प्रेक्षक यावर खूप आनंदी झाले की अरे रम्याने काहीतरी केलं आणि काव्याने त्यावर रिॲक्ट केले. हां, ते अपेक्षित होतं कारण काव्याचं आधीपासून जसं कॅरेक्टर होतं ते असं डॅशिंग आणि हे असल्यामुळे त्यांना ती गोष्ट आवडेलच आणि आवडण्यासारखीच आहे ती. ज्या पद्धतीचं रम्याचं कॅरेक्टर आहे त्यांनी मार खाल्लाच पाहिजे या मताची मी आहे. आणि शूट करताना खरं आमची वेगळीच मजा चालू होती. त्याच्या आदल्या दिवशी मी पडले होते. सो दवाखान्याचे हॉस्पिटलचे सीन सुरू आहेत की मी तिला घेऊन चालली आहे. खरं तर खऱ्या आयुष्यात ती मला घेऊन चालली होती. सो आम्ही असे शूट केलेत की मग कॅमेरा फिरून येतोय, मी जागेवरच उभी आहे, कारण तेव्हा आदल्याच दिवशी पडले होते, अजून MRI वगैरे नव्हतं झालं. सो तो एक वेगळाच फन एलिमेंट होता. तेव्हापासून माझं सेटवरती लंगडा त्यागी नाव ठेवलं आहे. सो त्यागी कोईदर बोला, हां त्यागीचा क्लोजला असं सगळं नाव पण बदललं आहे. सो अशा चालल्यात गमती जमती. पण आता काव्या आणि पार्थ आम्ही बघतो एकीकडे कटकारस्थान रचतात की रम्याला या घराबाहेर काढायचा. तर मला हेच विचारायचं तुला की जरी कोणी काढलं तरी हे रम्या घर सोडून जाईल का कधी? अजिबात नाही. कसं शक्य आहे? माझ्या आईची प्रॉपर्टी आहे. त्यामुळं माझा मालकी हक्क आहे. म्हणजे तू त्यांना घराबाहेर काढू शकते? नाही, नाही. मामाचं पण नावावर घर आहे ना, त्यामुळे आम्ही कोणी कुठे नाही जाणार. इथेच भांडत राहू. पण आता तुझ्याच आयुष्यात, रम्याच्या आयुष्यात एक वेगळं टर्निंग पॉईंट आलंय, ते म्हणजे लग्न केलंस. सो मला ते जाणून घ्यायचं की अचानक लग्न करण्याचा विचार कुठून आलाय रम्याच्या मनात? ते काय आधी आत्ताचा जो रिसेंट सीन झाला, जो पाहिला असेलच प्रेक्षकांनी, की काव्य असं म्हणते की मी बाळपण जन्माला घालेन आणि मी IAS पण होईन. पण तेव्हा पण तू काय पारची वाट बघत बसणार आहेस वगैरे, आणि ते जरा मला हे झाले की म्हणजे मी काहीच नाही असं तसं. आणि तरीही तिला पारशी लग्न करायचं म्हणून ती त्याला बोलवते भेटायला वगैरे. तर तिथे त्यांनी ज्या गोष्टी केल्या ते रेकॉर्ड केलं आणि हे केलं, त्यामुळे ते चिडून तिने त्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग्स केलेल्या आहेत. आता ते पुढे काय कशासाठी तिने ते केलं आहे ते हळूहळू रिव्हील होत जाईल. पण या कॅरेक्टरसाठी तुझ्यासोबत असणारे जे कलाकार आहे, मला सांग रम्याचा होणारा जो नवरा आता आम्ही बघतोय तोही रम्याच्या बाजूने असणार आहे? हां, त्यांचं कॅरेक्टरच असं आहे की ते जवळपास जोरू का गुलाम कॅरेक्टर आहे इथे, की ते रम्यासाठी, जसं आत्ता रम्या पार्थसाठी वाटेल ते टोक गाठू शकते, तसं विजय रम्यासाठी वाटेल ते टोक गाठू शकतो. त्यामुळं आता ते पण इतके प्रेमात वेडे आहेत की ते काहीही करू शकतील. सो आता ती मजा मला वाटते की कॅरेक्टर आता ते कशा पद्धतीने डेव्हलप करतील आणखीन, त्याच्यावरती मग परफॉर्म करायला पण मजा येईल की ते वेडी आहेत रम्यासाठी आणि रम्या वेडी आहे पार्थसाठी. सो बघूया. पण हेच जाणून घ्यायचं होतं की रम्या पार्थसाठी वेडी आहे, पण आत्ता तिने लग्न केलं. आत्ता तरी हे पार्थचा जो नाद होता किंवा त्याच्या मागे मागे जे फिरणं होतं ते रम्या बंद करेल का? नाही, मला तरी नाही वाटत. ज्या पद्धतीचं तिचं प्रेम दाखवलं आणि ज्या पद्धतीचं ते वाढत गेलं, आणि तिला आता त्या प्रेमाची व्याख्या जी साधारण असली पाहिजे ती कळत नाही आहे. ती फक्त आता रिव्हेंजमध्ये काहीही झालं तरी हा मला पाहिजे या झोनमध्ये गेली आहे, जे की खऱ्या आयुष्यात चुकीचं आहे. फक्त आता ते कॅरेक्टर आहे रम्याचं त्यामुळे ती करते आहे. सो त्या स्टेजला असताना ती आत्ता ते सगळं सोडेल असं वाटत नाही. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.